नमस्कार. मी आता तुम्हाला कोलबी चटणी दाखवते कोलबीची. ते बघा तुम्ही साहित्य. एक बशी कोलबी घेतली, एक बटी टोमॅटो घेतले, थोडी शिमला मिरची घेतली, थोडी तिखट मिरची घेतली, पिवळी मिरची, धना पावडर, गरम मसाला, हळद, मालवणी मसाला आणि हे आमच्या घरचं हिरवं वाटण आणि कोथिंबीर आणि कांदा. कृती दाखवते कसं करायचं. गॅस पेटवलंय, तेल भरपूर टाकायचं. आता हे बघा कांदा टाकते. तेल तापलंय. तेल तापल्याशिवाय नाही टाकायचं. चटणी छान होते. चटणी म्हणजे सुकी कोलबी करते, समजून घ्या. कांदा चांगला लाल होऊन दे. आता मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता तेलातच टाकायचं कांद्यामध्ये, मग छान वास येतो कोणत्याही पदार्थाला. आता गुलाबी कलर झालाय, कांदा चांगला शिजत आलाय. त्यात टाकते हिरवं वाटण आमचं 3 चमचे. हे बघा हिरवं वाटण माझ्या घरचं. हिरवं वाटणाला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं. बघा करून वास छान येतो हिरव्या वाटणाचा. कांद्यातच थोडं मीठ टाकते. सेंधा मीठ टाकलंय, तुम्ही साधा पण टाकू शकता. थोडं हिंग टाकते, छान होते. तुम्ही म्हणाल मच्छीमध्ये कसं, पण हिंग टाकून बघा, माझ्यासारखंच करा, तुम्हाला आवडेल. आणि आता 1 वाटी टोमॅटो टाकलाय. एकच टोमॅटो घेतलाय, मोठा घेतलाय. त्याला कलर नरम होईपर्यंत चांगला कलर येतो कांद्याला पण. आणि आपण काय वस्तू केली ना, जरा नरमच झाला पाहिजे टोमॅटो, तर त्या पदार्थाला जरा चव छान येते. आता ही आपली साधी मिरची घेतली हिरवी, ती टाकायची. थोडा वेळ हलवायचं. बघा करून लय भारी होता. आता माझ्याकडे शिमला मिरची होती ना, त्यातली मी अर्धीच घेतली. म्हणजे दिसायला पण छान आणि चवीला पण छान होते. तेल सुटत आलंय. थोडी कोथिंबीर टाकते फोडणीला, वास छान येतो. नंतर पण टाकणार आहे. आता मालवणी मसाला, गरम मसाला, 1 चमचा हळद,
आणि आता धना पावडर टाकते. गॅस बारीक करते, मसाले करपून नाही द्यायचे. आणि टाकते, मसाला शिजेल आणि त्याच्या ग्रेव्हीला कलर येईल. नंतर कोलंबी टाकायची. ह्याला जरा कढ येऊन दे मसाल्याला. ग्रेव्ही केली ना. मसाला शिजत आलाय, आता कोलंबी टाकते. हा, थोडं पाणी टाकते शिजायला. थोडंसं टाकलंय. तुम्हाला जसं पातळ हवं आहे का सुक्की पाहिजे तसं तुम्ही वाढवू शकता पाणी. हां, मस्त होते, करून बघा. पण ठेवते, थोडा वेळ झाकण ठेवते, 5 मिनिटं. 2-3 कोकमं टाकते. आणि कोथळे 2, हे बघा. आणि वरतून कोथिंबीर टाकते. हां, आणि तुम्हाला शिमला मिरची घरी असेल तर टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल. माझ्याकडे होती म्हणून मी टाकली. हां, पाहिजेच असं नाही. हां, शिमला मिरची आणि आंबट हे आहे ना, मच्छीचं आहे ना कोलंबी, म्हणून जरा कोकम पण जास्त टाकले. 3-4 कोकमं टाकलेत, कारण मच्छीला आंबटपणाच पाहिजे ना, तरच चांगली लागेल. बघा अशी करू ना. बघा 4 कोकमं टाकले. बघा किती मस्त झाली चटणी. हे बघा कोलंबी झाली आहे, मस्त ग्रेव्हीवाली कोलंबी झाली आहे. चटणी म्हणा नाहीतर कोलंबी ग्रेव्ही बोला. आणि ही ना चपाती बरं खा, भाकरी बरं खा. जरा थपथपीत करा, एकदम सुकी पण नका करू, म्हणजे छान लागेल. हां, झाली हां कोलंबी. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. छान छान कमेंट करा काकीला. धन्यवाद.